नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही प्लॅन बनवला त्र्यंबकेश्वरला जाण्याचा. तर आम्ही शिरूरवरून निघालो आहोत. तर खूपच सुंदर तर आम्ही सकाळी खूप लवकर पोहोचल्यामुळे इथे गर्दी कमी दिसते, नाहीतर या ठिकाणी खूप गर्दी असते. तर मला वाटतं आमचं दर्शन लवकरच होईल. मस्त आहे रो. तर फायनली आपण पोहोचलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या प्रवेशद्वारामध्ये. तर तुम्ही बघू शकता गर्दी खूपच कमी आहे आणि दर्शन आपलं नक्कीच लवकर होणार आहे. तर भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे. श्रावण महिन्यात शिवउपासना आणि मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. शिवभक्त या महिन्यात आपल्या सोयीच्या वेळेनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. हे ज्योतिर्लिंग आकाराने खूप मोठे आहे, त्यामुळे या मंदिराला मोटेश्वर महादेव या नावाने देखील ओळखले जाते. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत लाईनमध्ये. तुम्ही बघू शकता गर्दी खूपच कमी आहे. आणि हे आपले अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाणारे शुभम भाऊ कुसळकर.
गर्दी आहे राव. पोरांचा काय विषय झाला काय माहिती मंदिर बांधला कॅन्डल जुनं मंदिर. हर हर महादेव. तर संकेतची इच्छा होती की हा गंध लावायचा आहे, तर फायनली त्याची इच्छा पूर्ण झाली आणि बाबा त्याला गंध लावतायत. त्याचबरोबर आम्ही सर्वांनी पण गंध लावला. तर मंदिरामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे तिथे बघू शकता तुम्ही तिथले कर्मचारी खूप स्ट्रिक्टली लक्ष देत आहे. आणि येथे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. आणि फायनली आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहोत. तर बाहेरून तुम्ही मंदिराचा व्ह्यू बघू शकताय. हा रस्ता आहे मंदिरातून बाहेर येण्याचा. या मंदिराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ येऊन गेल्याचे संदर्भ देखील आढळून येतात. तर मित्रांनो, आमचं दर्शन लवकर झाल्यामुळे आम्ही प्लॅन केला की गुप्त भीमाशंकरला जावं. तर हा जो रस्ता आहे हा स्ट्रेट जंगलामधून गुप्त भीमाशंकरकडे जातो. गुप्त भीमाशंकर हे मंदिरापासून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरवर असून घनदाट जंगलात वसलेले आहे. आणि भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते असे मानले जाते. बम बम भोले, बम बम बोले, हर हर महादेव, हर हर महादेव. मला पण. थोडेसे खाली उतरताच घनदाट जंगलाला सुरुवात होते. भीमाशंकरच्या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे घाटमाथ्यावर आढळणाऱ्या खुरट्या झाडांपेक्षा इथले जंगल थोडे वेगळे आहे. इकडे अतिशय मोठे मोठे वृक्ष आढळतात. तसेच वाटेत जागोजागी गुप्त भीमाशंकरांच्या मार्गदर्शक पाट्या लावलेल्या आहेत. तसेच एकमेव ठळक वाट, त्यामुळे वाट चुकण्याचा संभव नाहीच. महादेव, हर हर महादेव. नाही पण खाली नदी आहे त्याच्यामुळे काय सोपं आहे. पण जंगल आहे कारण तुला फोटो सोडला त्याचा मला तेवढा थोडंसं ओपन करून दाखवतो. आणि ह्याच्यात आशा आहे तिथून शिरो
ओढा ओलांडून पलीकडच्या बाजूने खाली जायला रस्ता आहे. बरोबर ओढ्याच्या खाली एक छोटासा धबधबा दिसेल. तर फायनली आमचं गुप्त भीमाशंकरचंही दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर या धबधब्याच्या खाली नैसर्गिकरित्या तयार झालेला जे पिंड आहे त्यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही मागं बघू शकता इथं गुप्त भीमाशंकर जवळ आपण आलेलो आहोत. तर भीमाशंकरपासून हे 2 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तुम्ही मागं बघू शकता इथं महादेवाची पिंड आहे. तर गुप्त भीमाशंकरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही प्लॅन केला की शिवनेरी किल्ल्यावरती जायचं. तर आम्ही निघालो आहोत शिवनेरी किल्ल्याकडे. सध्या आहोत शिवनेरी किल्ल्यावरती. तर मी पहिल्यांदाच आलो या किल्ल्यावरती. दिनेश, तू कितव्यांदा आला या किल्ल्यावर? तिसरी वेळेस माझ्या. कसं वाटतंय तुला किल्ल्यावर येऊन आता तिसऱ्यांदा? बरं वाटतं मला. बरं वाटतं ना. शिवनेरी गडावर जाण्यासाठी मुख्यतः 2 वाटा आहेत. त्या म्हणजे एक राजमार्ग किंवा 7 दरवाज्यांचा मार्ग. तर या मार्गाने जाताना आपल्याला 7 दरवाजे लागतात आणि हे दरवाजे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या राजवंशांनी बनवले होते. त्यामधील पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा, प्रवेशद्वार, जो पेशव्यांनी बांधला होता. आणि या दरवाजाला बुरुज आहे आणि त्यावर चढायला पायऱ्या आहेत. असे म्हणतात की या बुरुजावरती चढून पूर्वीच्या काळी शत्रूवर नजर राखली जायची. शिवनेरी किल्ला 17व्या शतकात यादवांनी सुमारे 3500 फूट उंच नाणेघाट डोंगरावर बांधला होता. हा किल्ला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा असून येथे शिवाई देवीचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता, म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पीर दरवाजा, हा दरवाजा बहामनींच्या काळामध्ये बांधला होता.
हत्ती दरवाजा हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बांधला होता. यानंतर येतो तो मेना दरवाजा. कुलूप दरवाजा हा दरवाजा निजामांच्या काळामध्ये बनवला गेला आहे.